महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही अशी खंत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात व्यक्त केली आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं आपण पक्षवाढीसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही असं सांगून क्षीरसागर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। आणि यांनी जी फळी निर्माण केली, शहरामधल्या ज्या चळवळी होत्या, शहरामधल्या चळवळींचा ग्रामीण भागामध्ये इफेक्ट व्हायचा आणि त्या हळूहळू शिवसेना ग्रामीण भागामध्ये फोफावत गेली। अर्थात यामागे फार कष्ट या लोकांचं देखील आहे। आम्ही देखील ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील या ठिकाणी माझ्या मनाला एवढी खंत आहे ती मी माझ्या वरिष्ठांना बोलून देखील दाखवलेली आहे की शिवसेना वाढीसाठी, शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्यासाठी कोल्हापूर शहरातील माझ्या सहकाऱ्यांनी जेवढे प्रयत्न केले ते इतर कुठल्या जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातील केले नाही, गट म्हणून प्रत्येकानं काम केलं। आणि असं असताना मला निश्चितपणे आज खंत वाटते की मी माझ्या शिवसैनिकांना या जिल्ह्यात खऱ्या अर्थानं शिवसेनेचं प्रामाणिकपणानं काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना मी आज न्याय देऊ शकत नाही, ही निश्चितपणे माझ्या मनामध्ये या ठिकाणी खंत वाटते। 2 वर्षांनी पुन्हा मंत्रिमंडळात फेरबदल होतील, त्यावेळी आपल्याला मंत्रिपद निश्चित मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। कोल्हापूरला पुराचा फटका बसेल असा कोणताही निर्णय कर्नाटक सरकार घेणार नाही। वेळ पडल्यास याबाबत पंतप्रधान हस्तक्षेप करून तो विषय निकाली काढतील असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसह खंडपीठ, IT पार्क, पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी करणं यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। पत्रकार बैठकीला सुजित चव्हाण, उदय भोसले, रमेश खाडे, किशोर घाटगे, शिवाजी जाधव, राजू आदी उपस्थित होते।